नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचे बोल कबड्डी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे। प्रो कबड्डी पर्व 11 मध्ये 15 डिसेंबर रोजी आपल्याला दोन धमाकेदार सामने पाहायला मिळाले। चला तर या दोन्ही सामन्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया। बोल कबड्डी, आपली माती, आपला खेळ, आपला वारसा। मंडळी, झालेल्या पहिल्या सामन्यात देवांग आणि आयान यांच्या जोरदार खेळाच्या जोरावर पटना पायरेट्स संघाने बंगाल वॉरियर्स संघावर 52-31 असा तब्बल 21 गुणांनी दणदणीत विजय मिळवला। देवांग 15 रेड पॉइंट, आयान 10 रेड आणि 1 टॅकल पॉइंट, दीपक सिंग 5 टॅकल पॉइंट यांनी जबरदस्ती खेळी करत पटना पायरेट्स संघाला विजय मिळवून दिला। तर बंगाल वॉरियर्स संघाकडून नितीन दरकर 11 रेड पॉइंट, हेमराज 4 टॅकल पॉइंट यांनी चांगली खेळी केली, पण ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत। पहिल्या सामन्यात देवांग ड्रीम 11 गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला, तसेच दीपक हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला। झालेल्या दुसऱ्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात जयपूर पिंक पॅन्थर संघाने आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर गुजरात जायंट संघावर 32-24 असा 8 गुणांनी विजय मिळवला। जयपूर पिंक पॅन्थर संघाकडून अर्जुन देशवाल 9 रेड पॉइंट, नीरज नरवाल 5 रेड आणि 1 टॅकल पॉइंट यांनी जबरदस्ती खेळी करत संघाला विजय मिळवून दिला। तर गुजरात संघाकडून गुमान सिंग 11 रेड पॉइंट, हिमांशू 2 टॅकल पॉइंट यांनी आपल्या खेळाच्या जोरावर सामन्यात चांगली रंगत आणली होती, पण ते संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत। दुसऱ्या सामन्यात अर्जुन देशवाल हा ड्रीम 11 गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला, तर रेजा मीर बघेरी हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला। मंडळी, झालेल्या या दोन्ही सामन्यात तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले कमेंट्स करून नक्की सांगा। मंडळी, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आमच्या बोल कबड्डी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।